आणि आता ही निवडणूक बिनविरोध कशी झाली बघूयात। विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवार यांनी जिशान सिद्दीकी यांची निवड केली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने वांद्रे पूर्व या मतदारसंघामधून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली होती, पण ठाकरे गटाच्या वरुण सरनाईकांनी जिशान सिद्दीकींचा पराभव केला। दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जिशान सिद्दीकी अल्पसंख्याक मतदारांना नजरेसमोर ठेवून सुनेत्रा पवार यांनी जिशान यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जाते, कारण अल्पसंख्याक गट समाजातील लक्षणीय मतं राष्ट्रवादी काँग्रेसला पडतात हे सर्वज्ञात आहे। नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड ही त्याची काही उदाहरणं। 2024च्या निवडणुकीत नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती। भाजपने त्याला कडाडून विरोध केला होता, पण अजित पवार त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि म्हणूनच राष्ट्रवादीचं फारसं वर्चस्व नसलेल्या मुंबई महानगर परिसरामध्ये एका तरुण आणि अल्पसंख्याक समाजातील नेत्याला सुनेत्रा पवारांनी संधी देण्याचं ठरवलं असं बोललं जातं। देखिए, ये एक बहुत महत्व का दिन है। मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा बहिनी साहब का, प्रफुल्ल पटेल जी का, सुनील तटकरे जी का, पार्थ पवार दादा का, कि उन्होंने मुझे एक मौका दिया और जो अजीत दादा का शब्द था उन्होंने वो वादा निभाया और मुझ जैसे एक युवा को विधान परिषद में भेजा है उन्होंने। तो मैं कोशिश करूँगा कि महाराष्ट्र के और पूरे देश के युवाओं को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में जोड़ने की कोशिश करूँगा। शिवसेनेकडे विधान परिषदेच्या 2 जागा निवडून आणण्या इतकं संख्याबळ आहे। एक जागा त्यांनी बच्चू कडू यांना दिली, तर दुसरी उमेदवारी शिवसेनेने नीलम गोऱ्हे यांना दिली। गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती राहिल्यात। विधिमंडळाच्या कामकाजाचा त्यांचा चांगला अनुभव आहे। माध्यमांना प्रतिक्रिया देणं, पक्षाची भूमिका ठामपणे मांडणं याचाही नीलम गोऱ्हेंना चांगला अनुभव आहे। चळवळीत काम केल्याची पार्श्वभूमी आहे। महिला हक्क क्षेत्रात अनेक दशकं कामगिरी केली आहे। वाचन, वक्तृत्व शैली असे बरेच गुण गोऱ्हेंमध्ये आहेत। 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हापासून बराच काळ गोऱ्हे या ठाकरे गटातच होत्या, पण तिथं घुसमट झाल्यावर त्या शिंदेंच्या शिवसेनेत आल्या। तेव्हापासून नीलम गोऱ्हे या आधीप्रमाणेच भक्कमपणे शिवसेनेची बाजू मांडतात। त्यांना नाराज करणं पक्षाला कठीण असू शकतं असं शिंदेंना वाटल्याची शक्यता आहे। पक्ष ज्या काही जबाबदाऱ्या माझ्यावर टाकेल त्याच्यासाठी सुद्धा मला या पदाचा कामाच्यासाठी म्हणून उपयोग होऊ शकेल। जी जबाबदारी किंवा ज्या प्रकारचा विश्वास आणि ज्या प्रकारचा शब्द पाळणं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब करत होते, धर्मवीर आनंदजी दिघे करत होते, त्याच प्रकारे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो हा त्यांचा शब्द पुढचा जो आहे तो खरा करून दाखवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे। त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्यावर बच्चू कडूंसारखे एक उत्तम आणि आक्रमक असे आमदार आलेले आहेत, त्याच्याबद्दलही मला आनंद व्यक्त वाटतो।